दुर्गामाता कोंडमाळाचा हा 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू। एक खेळाडूला आवश्यक असणारी शरीरयष्टी त्याच्याकडे आहे। खरं तर कोंडमाळ्यातले अनेक खेळाडू अनेक मैदान गाजवत असतात आणि इथेच देखील हा 7 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी उजव्या कोपऱ्यात चढाई करतोय। पहिली चढाई अंदाज घेण्याची चढाई दरम्यान दोस्ती यारी माळवाशी संघाचा हा चढाईपट्टू उजव्या कोपऱ्यात चढाई करतोय। 7 खेळाडूंसमोर 2-1-2-2 असं क्षेत्ररक्षण त्यासाठी सजलंय। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि खऱ्या अर्थाने काल ज्याने हे मैदान गाजवलं तो हा खेळाडू आता आपल्या संघासाठी बोनसचा प्रयत्न करतोय। 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चपळ आहे आणि ते किक मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु यश काही मिळत नाही। दरम्यान या आधीच्या सामन्यात आजच्या सेमीफायनल पर्यंत ज्याने अतिशय चांगला असा खेळ केला तो हा खेळाडू सातत्याने आपल्या संघासाठी गुणांची कमाई करताना दिसत होता तो हा खेळाडू। दुसरी चढाई घेऊन येताना इथं मात्र काही गरज नव्हती। खरं तर 5 नंबर खेळाडूने खरं तर सुसाईड केली म्हणायला हरकत नाही। एक बहाल केला पॉइंट आणि आता मात्र इथं इथे पण तेच होत आहे। दोन्ही संघांनी एक गुण बहाल करून टाकलाय आणि अशा पद्धतीने दोन्ही संघांचं खातं उघडलं गेलंय। पुन्हा एकदा सातत्याने चढाई करणारा हा दोस्ती यारी संघाचा खेळाडू किक मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न रिव्हर्स किक मारतो। सुंदर अशी किक इथं मात्र बचाव फळी फेकण्याचा प्रयत्न होतोय नाही रेडर बाद। एकानेच बोलाय आज या ठिकाणी पंच म्हणून काम करतायत त्यामुळं अनुभव दांडगा दोघांच्या पाठीशी आहे आणि मंगेश खळे तर अनेक ठिकाणी पंच म्हणून उभे असतात त्यामुळं असं कोणाला चुकीचा निर्णय दिला जाणार नाही। फक्त तुम्ही शांतता ठेवा। दोन्ही संघांचे खेळाडू अतिशय चांगले आहेत चांगला खेळ करतायत त्यामुळं नाही दोस्ती यारी संघाचा हा चढाईपट्टू आपल्या संघासाठी या आधीच्या चढाईत 1 गुण प्राप्त करण्यात त्याला यश आलं होतं। मध्येच मुसंडी मारतो आणि बाहेर येतो। दरम्यान 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चपळ चतुर बोनसचा प्रयत्न करतोय आपल्या उजव्या कोपऱ्यात आणि किक मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न होतो। 2 गुण खरं तर काही गरज नव्हती इकडं परतीचा प्रवास सुरू असताना एक खेळाडूने 1 पॉइंट देऊन टाकला। एक त्याने कमावलाच होता। अशा पद्धतीने 2 गुणांची कमाई। दरम्यान पुन्हा एकदा दोस्ती यारी संघाचा हा खेळाडू उंचपुरा तगडा खेळाडू हँटेजचा प्रयत्न करतोय अंदाज घेतोय आणि सुखरूप। दरम्यान 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू ज्याने पहिली चढाई आपल्या संघासाठी घेऊन आला होता तो हा खेळाडू 2-1-2 असं क्षेत्ररक्षण 1-2-2 असं झालंय आणि इथं मात्र वा रे बेटा सुंदर प्रयत्न दोघांचा पण होता पण माळवाशी संघ जरा भारी पडला। सामूहिक पकड एक चांगला पकडीचा आविष्कार। दरम्यान तिसरी चढाई करो अथवा मरो ची स्थिती आणि दोस्ती यारी माळवाशी संघाचा हा खेळाडू सुंदर पकड सिंगल थाय होल्ड आणि पॉइंट जातोय दुर्गामाता कोंडमाळा संघाला। पुन्हा एकदा हा 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू या आधीच्या चढाईत ज्याने 2 गुण प्राप्त केले होते तो हा खेळाडू। 6-7 खेळाडू असताना गुण मिळवणं सोपं असतं परंतु 5 खेळाडूंसमोर गुण मिळवताना मात्र कठीण होऊन जात आहे। परंतु हा प्रयत्नवादी खेळाडू
काल अतिशय सुंदर असा खेळ त्याने केला आहे तो हा खेळाडू. खरं तर काल अगदी आपण पाहिलं की ओपन गटातले खेळाडू होते आणि कोल्हापूरवरून आलेल्या खेळाडूंना पराजित करण्याचं काम या खेळाडूने केलं. आणि आता बघा किती प्रामाणिकपणा आहे, आउट लगेच दिलेला आहे. हा प्रामाणिकपणा खेळाडूंनी जपला पाहिजे. खेळ याच्यासाठीच असतात की खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे, संघभावना निर्माण झाली पाहिजे. आणि हे एक खेळकर वातावरण बघा, लगेच बोनस पण घेतलाय, परत फेड लगेच केली जाते. पुन्हा एकदा दोस्ती यारी माळवाशी संघाचा हा खेळाडू सागर कोंडमाळा संघाला चांगली टक्कर देताना इथं मात्र मजबूत भिंत 5 नंबरचे खेळाडूची आणि ती मात्र आता भेटता नाही आली आहे. 1 पॉइंट जातोय दुर्गामाता कोंडमाळा संघाला. पुन्हा एकदा 1-2-2 असं क्षेत्ररक्षण. इकडे सुद्धा 8 नंबरचा खेळाडू, एक भिंत आहे मजबूत आणि इथे बघा, वा रे वा बेटा, मस्त छान सुंदर पकड पाहायला मिळाली. खरं तर सातत्याने आपल्या संघासाठी गुणांची कमाई करून देणारा हा खेळाडू, परंतु तेवढाच सुंदर सामूहिक पकडीचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा 8 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू, अनेक मैदानांचा अनुभव पाठीशी असलेला खेळाडू, ज्याची शरीरयष्टी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की खेळाडू कसा असायला पाहिजे, मेहनत काय असते हे आपल्याला लक्षात येते. कारण सलग सामने खेळायचं म्हटल्यानंतर दमछाक होते आणि अशा वेळेला प्रॅक्टिस मेक परफेक्ट मॅन अँड परफेक्ट प्रॅक्टिस मेक परफेक्ट मॅन खऱ्या अर्थाने म्हटलं जातं. आणि इथं प्रयत्न केला जातोय बोनसचा, यश मिळते काय पाहूया. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आणि खऱ्या अर्थाने हे क्रीडा रसिक जे शिंपण्यानिमित्त गावाला आलेले आहेत ते देखील त्या खेळाचा आनंद घेत आहेत. आणि फेसबुक लाईव्ह, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सामना जगभरात पोहोचवला जातोय. त्याचं श्रेय आमचे सूरज मांजरेकर भडवळकर, सूरज भडवळकर, ओमकार वेपर्स चे कर्मचारी. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू प्रयत्न करतोय आपल्या उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा, बोनस घेण्याचा, मध्येच किक मारतोय, परंतु त्याला यश मिळतंय का पाहूया. सुंदर बचाव पाहायला मिळतोय माळवाशी संघाचा. आणि हा पुन्हा एकदा 8 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. खरं तर पॉइंट जास्त आणलेला आहे तरी हरकत नाही, परंतु टीमला शांत कसं ठेवायचं ते ह्या खेळाडूकडून शिकावं. डोकं शांत ठेवून खेळलं पाहिजे. अनुप कुमार आपण पाहिला आहे की किती शांतपणे तो खेळायचा, कोणतीही गडबड नाही, कोणताही आक्रमकपणा नाही, परंतु कधी कोपऱ्यात जाऊन गडी बाद करून येईल याचा पत्ता पण लागायचा नाही. दरम्यान सातत्याने चढाई करणारा हा चढाईपट्टू या आधीच्या पूर्ण स्पर्धेत त्याने सुंदर असं खेळाचं प्रदर्शन केलंय. तो खेळाडू आपल्या संघासाठी माळवाशी संघाचा चढाईपट्टू. इथे मात्र संधी आली होती परंतु नशिबाची साथ नाही. बघूया आता काय करतोय आणि इथं पकड होते, छान पकड. 1 गुण मिळतोय दुर्गामाता कोंडमाळा संघाला. आणि हा चढाईपट्टू पुन्हा एकदा मैदानात. आता मात्र 5 खेळाडू समोर, तिसरी चढाई पूर्ण करायची आणि 1 गुण मिळवायचा. अरे वा पकड. 8 नंबरचा हा खेळाडू अनुभव पणाला लावतोय आणि आपल्या संघाला 1 गुण मिळवून देतोय. मग अशी पाय मुरगळला होता तरी देखील बघा पुन्हा उभा राहिलाय आणि गुण मिळवून देतोय आपल्या संघाला. चढाईसाठी पण परत येतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं बाकी असताना दुर्गामाता कोंडमाळा 7 आणि दोस्ती यारी माळवाशी 6. 1 गुणांची आघाडी फक्त कोंडमाळा संघाकडे. अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायचा होता. दोन्ही संघ अतिशय शांत चित्ताने खेळताना आणि रसिक प्रेक्षक या खेळात, कारण हेल्थ इज वेल्थ. कारण
तरुण वयात जर आपण शरीर कमवलं नाही तर म्हातारपणात आजारपणावर पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळं तरुण वयात चांगली मेहनत घेतली तर निश्चितपणाने दीर्घायुष्य आपल्याला लाभू शकतं. याच्यासाठीच खेळाचं आयोजन असतं. त्यातूनच आपण एक चांगलं आरोग्य आपलं जपत असतो. आणि हे खेळाडू पाहिलं आपल्या लक्षात येते बघा. आणि बोनस पॉईंट घेऊन गेलाय 5 नंबरचा खेळाडू, मजबूत शरीर एसटीचा खेळाडू. दरम्यान 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी इथं मात्र चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. यश काय मिळत नाही. सावकाश सावकाश सावकाश. 4 मिनिटे. दरम्यान पहिली चढाई घेऊन आलेला हा 7 नंबर जर्सी परिधान केलेला दुर्गा माता कौंडमळा संघाचा एक शांत संयमी खेळाडू. खरं तर त्याने फार पॉईंट घेतले तसं नाही, परंतु संघाला मात्र सुस्थितीत ठेवण्याचं काम करत आहे. अतिशय रंगतदार अवस्थेत हा सामना. काही क्षणातच या सामन्याचा निकाल लागणार आहे. दोन्ही संघांकडून जोरदार हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. तेवढा सुंदर बचाव दोन्ही संघांकडून होत आहे. आणि निश्चितपणाने कोणीतरी विजयी कोणीतरी सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. आणि इथं बघा पकड होते. वा रे बेटा, हा खरं ऑलराऊंडर खेळाडू आहे. पकड पण करतो, रेड पण मारतो. आणि आता 4 खेळाडूंसमोर चढाई करताना दुर्गा माता कौंडमळा संघाचा हा खेळाडू. नवनवीन खेळाडूंना तयार करण्याचं काम दुर्गा माता कौंडमळा संघाकडून केलं जातं. खरं तर कौंडमळा गावात अनेक संघ आहेत आणि त्या ठिकाणी अनेक चांगले चांगले खेळाडू तयार होतात. अनेक स्पर्धा सुद्धा कौंडमळ्यामध्ये. आणि सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. आणि इथं मात्र एक सुंदर चढाई पाहावयास मिळते. काहीशी फसगत झाली, त्याचा अचूक फायदा घेत कौंडमळा संघाच्या या खेळाडूने 1 गुण आपल्या खात्यात जोडलाय. सातत्याने आपल्या गुणसंख्येत वाढ करताना आता मात्र खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. आणि इथं मात्र पकड होते. पकडीच्या बाबतीत नाद करायचा नाही दुर्गा माता कौंडमळा संघाचा. आता मात्र निदान रेषा ओलांडण्याचं चॅलेंज 10 नंबर जर्सी परिधान केलेले आहे खेळाडू समोर. उत्कृष्ट चढाई ज्याच्या असतात आणि निदान रेषा ओलांडण्यात त्याला यश मिळतंय. सामना 1 मिनिट. शेवटचे 1 मिनिट बाकी असताना काहीसा सामना कौंडमळा संघाच्या बाजूने झुकलेला. कारण शेवटपर्यंत आपण सांगू शकत नाही की सामन्याचं काय होईल. 2 खेळाडू मैदानात बाकी असताना 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी जीवतोड मेहनत करताना ही फायनल आपल्या बाजूने यावी यासाठी प्रयत्न चालू आहे. त्याचा बोनस दिला जातोय. आणि इथं मात्र हो 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 2 सुपर हिट. बघा मी आपल्याला आताच सांगितलं होतं की शेवटपर्यंत सांगता येत नाही काय होईल. 9-12 अशी गुणसंख्या. सावध पवित्रा कौंडमळा संघाच्या या खेळाडूकडून 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा मजबूत बांधण्याचा खेळाडू. आणि आता मात्र आणि सामना समाप्तीची घोषणा निश्चितपणाने हा